पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक पाटबंधारे विभाग, राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे दूधगंगा नदीपात्रालगत सुमारे 34 लाख रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत असतानाच या प्रकल्पाच्या खर्चाची व तांत्रिक माहिती देणारा डिजिटल माहिती फलक प्रकल्पस्थळी उभारावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पासाठी मंजूर निधी, कामाचे स्वरूप, कंत्राटदाराचे नाव, कामाची मुदत, निधीचा स्रोत, संबंधित विभाग, तांत्रिक मान्यता आणि देखभाल करणारी यंत्रणा याबाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी डिजिटल माहिती फलक लावणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। सध्या प्रकल्पाचे केवळ बांधकामाचे स्ट्रक्चर उभारण्यात आले असून गावातील सांडपाणी प्रकल्पापर्यंत आणण्यासाठी आवश्यक असलेली पाईपलाईन अद्याप टाकण्यात आलेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे प्रकल्पाची उपयुक्तता आणि भविष्यातील कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। तसेच सांडपाणी प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरण्याऐवजी प्रक्रिया केलेले पाणी दूधगंगा नदीत सोडले जाणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे। त्यामुळे नदी काठावरील गावांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त केली जात आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शासनाच्या निधीतून होणाऱ्या प्रत्येक विकास कामांची माहिती नागरिकांना पारदर्शकपणे मिळाली पाहिजे। त्यामुळे 34 लाख रुपयांच्या या प्रकल्पाचा संपूर्ण तपशील डिजिटल फलकावर प्रदर्शित करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही आणि कामात पारदर्शकता दिसून येईल। याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी व या प्रकल्पाबाबत खुलासा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।